आता त्याची मालकी मी दुसऱ्या कोणाला तरी हँडओव्हर केलेली आहे जाई काजळ या ब्रँडची. बरं. हे मी कधीही आतापर्यंत पब्लिकली बोललो नाही, हे आज पहिल्यांदा बोलतोय. हे जाई काजळ आपण सौंदर्य प्रसाधन म्हणून बनवत नाही, विकत नाही. आपण हे ड्रग लायसन्स खाली बनवतो आणि विकतो. औषध. हे औषध आहे. किल्ल्यावर त्याला रोपवे पाहिजे कशाला तुला? किल्ला आहे तो. मेहनत करायची तयारी नसेल तर जाऊ नको. मग आता जाई काजळ आता हा एक आहेच आहे, पण त्याच्यानंतर पुढे राजेश गाडगीळ म्हणून तुझं प्लॅनिंग काय आहे? नमस्कार, वेद भेटच्या या सीझन 2 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेगवेगळे विषय घेऊन अर्थात आपण हा सीझन 2 आणलेला आहे आणि आजचा एपिसोड खास आहे. त्याचं कारण असं की आपल्याला आयुष्यात बरीच माणसं वेगवेगळ्या टप्प्यावरती भेटत असतात आणि ती भेटत असताना काहींबरोबर आपले विचार जास्त जुळतात, वाईब जास्त जुळतात आणि मग अशा वेळेला असं वाटतं की अरे ह्या माणसांकडनं अजून आपल्याला घेण्यासारखं खूप काही आहे, त्यांचा प्रवास ऐकण्यासारखं खूप काही आहे. कारण की कुठली तरी एक लेगसी घेऊन ते पुढे आलेले असतात आणि हाच पूर्णपणे विचार ठेवून आजचा एपिसोड आपण करतोय. त्याचं कारण असं की आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत राजेश गाडगीळ. नमस्कार. नमस्कार. आणि आज खरं तर मला बोलायचं आहे ते म्हणजे जाई काजळ ह्या मोठ्या ब्रँड विषयी अर्थात, पण त्याचबरोबर गिर्यारोहण हा जो मोठा विषय आहे आपल्याकडे, तसा म्हणायला गेला तर आपल्याकडे थोडा दुर्लक्षिलेला आहे तो. आणि त्याचबरोबर कलासक्त माणूस, दर्दी माणूस असं म्हणून राजेश दादाची, म्हणजे आम्ही दादा म्हणतो अर्थात, राजेश दादाची ओळख आहे. सो त्यामुळे आम्हाला असं नेहमी वाटतं की अशा माणसांना समोर आणलंच पाहिजे, त्यांच्याकडनं खूप ऐकण्यासारखं आहेच. अर्थात ऑफ द रेकॉर्ड आम्ही हे नेहमीच ऐकत असतो. सो त्यामुळे आपण लगेच गप्पांना सुरुवात करूया. चालेल? तर सगळ्यात आधी म्हणजे आम्ही ज्या वेळेला कधी जेव्हा असं बोलतो की ओके राजेश दादा नक्की काय करतो, अशा वेळेला आम्हाला असे वेगवेगळे आयाम दिसतात की ओके राजेश दादा एकदा वर्षभरातनं भरपूर महिने तो हिमालयात असतो, त्याचबरोबर तो जाई काजळही सांभाळतो, त्याचबरोबर तो प्रचंड कलासक्त दर्दी माणूस आहे. कारण की तो नाटकं बघतो, कलाकारांना अगदी मनापासून भेटतो, त्यांना एका आपण म्हणूया एका सर्टन लेवलपर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत मदतही करत असतो. हे सगळे आयाम आहेत. आणि मग आम्हाला नेहमी प्रश्न पडतो की हे सगळं जमवलं कसं जातं, जमतं कसं, त्याच्या मागे नक्की काय विचार असतात. सो त्यामुळे आपण तिथूनच सुरुवात करूया. चालेल ना. काय माहितीये ना, मराठी त्याला एक ना धड भाराभर चिंध्या असे नाव आहे. हा विनोदाचा भाग झाला. पण मी सांगू का की आपल्या आयुष्याला 24 तास असतात प्रत्येकाला दिलेले, कोणाकडेही कमी किंवा जास्त असं काही नाहीये. 24 तास वापरायचे कसे, हा चॉईस ज्याचा त्याला दिलेला आहे. बरोबर. म्हणजे तू मला जर व्यावसायिक म्हटलंस तर मी अयशस्वी व्यावसायिक आहे एकीकडे. मी काय म्हणायचं की एक सर्वसामान्य गिर्यारोहक आहे. आणि ते दर्दी वगैरे सगळं खोटं आहे बरं का. मला फक्त गाणी किंवा ऐकायला आवडतात, नाटकं बघायला आवडतात, मला त्यातलं काही कळत बिळत नाही अजूनही. त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा एका ठराविक मर्यादे पलीकडे माझा वेळ जात नाही. त्यामुळे हे सगळं मला त्या 24 तासात बसवता येतं. कारण हे तिन्ही करायला मला प्रचंड आवडतं. त्यातलं काही येत नसलं म्हणून काय झालं. म्हणजे जसं आपल्या थोर संतांनीच म्हणून ठेवलंय, राजवंशाचे जैसे चालणे वगैरे ठीक आहे, म्हणून काय कावळ्याने चालायचं नाही का, तर चालायचं ना, वाय नॉट. उडायचं नाही का, तर उडायचं. तसं आहे हे थोडंसं. मला ते करायला आवडतंय. ही जोपर्यंत भावना माझ्याकडे आहे तोपर्यंत मी ते करत राहतो. आता मग ते त्यातलं काय किती वेळ करायचं हा बॅलन्स करायला लागतो, नो डाऊट. की धंद्याच्या वेळेला दुसरा कुठचा विचार डोक्यात येऊन चालत नाही, तेव्हा पूर्ण तुझा फोकस त्या धंद्यातच हवा. एकदा हिमालयात गेलो की मग धंद्याचे विचार तिकडे घेऊन उपयोग नाही, की तिकडे काय होत असेल. बरोबर. तो समोरचा जो डोंगर आहे ते जे काय आव्हान आहे तिथे तुझं पूर्ण लक्ष हवं. आणि एकदा तू काय संगीत ऐकायला बसलीयस किंवा नाटक बघतेस किंवा एखादं सुंदर नृत्य बघतेस, त्यावेळेला ते बाहेरचे विचार तेव्हा डोकू द्यायचे नाहीत. ते समोर ते छान चाललंय त्याचा आस्वाद घ्या की. तेव्हा मग ते अरे मग ते आज त्याने पैसे त्याचे आले नाहीत किंवा मला परवा तिकडे जायचंय, हे विचार त्यात 2-3 तासात डोक्यात येऊ दे. आणि तू जे कलाकारांना मदत वगैरे म्हणते, मदत वगैरे नाही, मी त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. ह्याचं सोपं कारण असं आहे की मला असं वाटतं की या चांगल्या गोष्टी होत आहेत
मी स्वार्थी माणूस आहे अतिशय. मी काही परोपकार वगैरे यात शब्दच मला पटत नाहीत. समाजसेवा, परोपकार हे चुकीचे शब्द आहेत. हे सगळं आपण आपल्याला आनंद मिळतो म्हणून करतो. त्याच्यावर दुसऱ्यावर उपकार नसतात, दुसऱ्याची सेवा नसते, काही नसतं. हे जे कोण सांगतात ते खोटं बोलतात, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे हे कॉन्ट्रोवर्शियल असू शकेल, मी नाकारत नाही, पण ते आधी मला आनंद मिळतो म्हणून केलं जातं, त्यातनं तुला फायदा होतो हा बाय प्रॉडक्ट आहे माझ्या दृष्टीने. जवळजवळ नाही म्हटलं तरी 80 वर्ष जुना हा ब्रँड आहे. 70 वर्ष. 70 वर्ष, हा. पण कंपनी 80 वर्ष जुनी आहे, ब्रँड 70 वर्ष जुनी. बरं, पण मग त्या 70 वर्षाचा म्हणजे नाही म्हटलं तरी ती लेगसी आहे, तो वारसा आहे एवढा मोठा, आणि तो तुमच्या आजोबांकडनं तुझ्यापर्यंत तो आला. मला तो प्रवास जाणून घ्यायचा आहे, कारण पहिलं नाववालं प्रॉडक्ट जे तुझ्या आधीच्या पिढीपर्यंत, तुझ्या आई वडिलांच्या पिढीपर्यंत सर्वज्ञ होतं म्हणजे सँटोमिक्स. जुनी लोक आम्हाला जायकाजवळ गाडगिळ ओळखतच नाहीत, सँटोमिक्स गाडगिळ म्हणून ओळखतात. ओके. जनतांवरची नंतर गोळ्या, आधी पावडर या फॉर्म मध्ये ते जन्माला आलं. तर ते सगळं मिश्रण आणायचं, घोटायचं, त्याची पावडर करायची आणि ते बटर पेपरच्या पुड्यांमध्ये, वैद्य कशा पुड्या त्याची बांधायची, 100 पुड्यांचं एक डबा. जायकाजळचं जो आज आई मुलाच्या चित्रामुळे आम्ही प्रसिद्ध आहोत की नाही, ते आई मुलाचं चित्र म्हणजे आजोबांना मिळालंय ते सँटोमिक्स साठी. तो पत्र्याचा डबा असायचा, तो काहीतरी आकर्षक दिसला पाहिजे ना. बरोबर. हो. मुळगावकर आजोबांचे मित्र. अरे मला एक चित्र दे रे याच्यावर. तेव्हा जंत कोणाला येते जास्तीत जास्त, तर लहान मुलाला, आणि औषध कोण द्यायचं तर आई. म्हणून तो आई मुलगा आहे त्या डब्यावरती. लॉजिक ते त्या चित्रामागचं. बरं. जायकाजळ जन्माला येईपर्यंत म्हणजे 56 सालापर्यंत सँटोमिक्स, म्हणजे 49 सालापासून 56 सालापर्यंत सँटोमिक्सच्या डब्यावर आई मुलगा होता. जायकाजळ तेव्हा नव्हतंच. आज त्या मुळगावकरांच्या चित्राच्या किती प्रती निघाल्यात हे आमच्या गणतीच्या बाहेर आहे. खरंय. आणि तसा तो आमच्या कंपनीचा 28 साली तिथे जन्म झाला. ज्या भावाने आपल्याला ट्रंक ठेवायला जागा दिली, ज्या भावाच्या घरी आपण 3 वर्ष दर काय ठरलेल्या वारी आंघोळ करत होतो, त्याला 50% पार्टनरशिप त्यांनी वेस्टर्न इंडियात ऑफर केली त्या काळी. आणि भाऊ सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांना ते घेता येईना, म्हणून भावाच्या बायकोच्या नावे 50% पार्टनरशिप, आजोबांची 50% पार्टनरशिप, असा व्यवसाय सुरू झालाय. आणि आजही आमची भागीदारी संस्थाच आहे, आफ्टर ऑलमोस्ट 80 years. बरं. कायद्याच्या दृष्टीने ती कधीच प्रायव्हेट लिमिटेड वगैरे आम्ही करायला हवी होती, पण नाही, राहू दे ना, काय फरक पडतो म्हणून चालू आहे. काय 5% टॅक्स जास्त जातोय, जाऊ दे, थोडक्यात. बरोबर. त्याच्यानंतर अर्थात त्या स्टेजला ते गप्प बसले नाहीत. परत थोडा पैसा जुळल्यावर अजून काहीतरी भरारी घ्यायची स्वप्न पडायला लागली. आणि ते घर पूर्ण झाल्यावर मात्र कोकणातनं संपूर्ण कुटुंब आणून बोरिवलीला सुरुवात केली सगळ्याची. बरं. आता कसं होतं ना, 100 स्क्वेअर फुटातनं आम्ही एकदम 2400 स्क्वेअर फुटात आलो. म्हणजे कन्स्ट्रक्टेड प्लेस, 5000 फुटाचा प्लॉट आला. मग आता काहीतरी मोठं प्रॉडक्ट करू म्हणून त्यांनी काजळाची निर्मिती केली 56 साली. 54 ते 56 त्यांचं एक्सपेरिमेंटेशन चाललं होतं. ते स्वतः एक्सपेरिमेंट करत होते सगळ्यात. तुला आणि पहिला गिनीपिक बायको आणि दुसरे गिनीपिक नातेवाईक बायका. ओके. त्यांना ते पचतंय म्हटल्यावर मग बाहेर द्यायचं. बरोबर. सुरुवातीच्या काळात त्यांनी अशा झोळीत डब्या घालायच्या. त्या काळी जी काय चांगली दुकानं जायचं, अशा 2 डब्या काढून द्यायच्या, ह्या ठेवा, विकल्या गेल्या तर पैसे द्या. असं करून ते साधारण इथे पारला ते खाली कुलाबा या भागात चालत फिरायचे. चालत फिरायचे कारण वाहनाला पैसे नाही, रेल्वे सोडून दुसरं वाहन वापरायचं नाही. आणि परत पुढच्या आठवड्यात जायचे, काही झालंय का, तो दुकानदार, हा 1 विकली गेली, मग ठीक आहे, त्याचे पैसे नका देऊ, अजून 2 ठेवा. डब्या बॉक्स नाहीत. असं करत 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 त्यांनी प्रत्येक नातेवाईकाने त्यांना वेड्यात काढलेलं आहे 2 गोष्टींसाठी. गिरगाव सोडलं म्हणून आणि जाईकाजळ सुरू केलं म्हणून, की कुठे जंगलात राहायला गेलास, हा वामन रानटीच आहे, असं माझ्या आजोबांनी नीट त्यांच्या सगळ्या चुलत्यांकडनं ऐकलेलं आहे. आज त्यांचीच पंतवंड त्यांच्या पणजोबांना शिव्या देतात की अरे तुम्ही किती सुखात राहते आणि आम्ही बघ अजून इथेच अडकलोय. आणि दुसरं म्हणजे जायकाजळ, हे कोण विकत घेणार, हे विक्री काजळ विकत घेता येतं त्यावेळी कन्सेप्टच नव्हता. खरंय. ही घरात बनवायची गोष्ट होती. बरोबर. आजोबा म्हणाले, आज तुमची बायको घरात रिकामी बसली आहे ना, म्हणून तुमच्या घरात काजळ बनतंय.
उद्या तुमची सून आणि मुलगी ज्या नोकरीला जायला लागतील, कारण ती सुरुवात झाली होती बायकांनी नोकऱ्या करायची, बरोबर. तेव्हा त्यांना रेडीमेड लागेल, तेव्हा त्यांनी माझं काजळ घेतलं पाहिजे. म्हणून मला हे आत्तापासून करणं भाग आहे. मला पोटा पाण्याला सँटोनिक्स देतोच आहे पैसा, मला हे प्रॉडक्ट एस्टॅब्लिश करायचं तोपर्यंत येत्या 10 वर्षात. दुसरा ऑप्शन तुम्हाला विचारात पण येता आला नाही पाहिजे. आज ती परिस्थिती आहे. खरंय. आज तू दुकानात अजूनही गेलीस तर आहे. जाई काजळच मागतेस. हो. मेकअपसाठी काय पेन्सिल घेत असशील, पण तुझ्या मुलाच्या डोळ्यात घालायचंय, खरंय खरंय अगदी दुसरं नाही तुझ्याकडे आहे. ऑप्शन नाहीये. ऑप्शन खूप आहेत, तुला माहितीच विश्वास नाहीये. नाही नाही, तुला पण. माहितीच नाहीये. बरोबर. 5 काजळांची नाव सांग, असं मी सांगितलं किती काजळांची नावं सांगशील? मी तोंडावर परीक्षा घेतो तुझी. त्यातली काही आमच्यापेक्षा जुनी आहेत, क्वालिटीला काय फार वाईट नाही आहेत आमच्यापेक्षा. बरं. 19-20चा फरक असेल जेमतेम. किती नावं माहिती आहेत? एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट ही अचीव्ड. दिस इज जाईकाजळ. विजन असेल पण त्यांचं. एक्झॅक्टली. माझा आजा म्हणून नाही, हा. तो माणूसच विजनरी होता. खरंय. आम्हीच खूप कमी पडलो कम्पेअर्ड टू हिम. मला त्याच ह्याच्यावरती यायचं होतं की आता एवढी जवळजवळ 70 वर्ष झाली, करेक्ट. मग ती क्वालिटी कंट्रोल कसा केला, म्हणजे ते जे ती जी डबी आहे त्याचा वास, त्याचा स्पर्श, त्याचा आपण म्हणूया त्याची काय जे आपल्याला लागतो हे, करेक्ट. ते अजिबात अजून त्याचा बदललेलं अनुभव नाही. तोच आहे तुझा. हा. थोडक्यात सांगायचं. म्हणजे सांगतो. जेव्हा मला मुलगी झाली त्यावेळेला आई तेच म्हणाली की हे अजूनही अजून तसंच बदललेलं आहे. नाही. एकीकडे तो दोष आहे, हा, म्हणजे आजच्या मॉडर्न थिंकिंग प्रमाणे देर इज नो इव्होल्युशन असं आपण पटकन म्हणू. त्याच्यातच जर का एवढं स्ट्रॉंग मला असं वाटतं की आजोबांनी शोधून काढलेला फॉर्म्युला इतका अल्टिमेट आहे असं आपण म्हणू आजच्या भाषेत, की तो बदलायची एक तर गरज नाही. केवळ फॅशन किंवा मला वाटलं म्हणून हे तर गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यासारखे जे छोटे व्यवसाय असतात त्यांचं प्रॉडक्ट हीच त्यांची ताकद असते. कारण तू आय केअर प्रॉडक्ट जर बघितलीस तर त्याच्यात स्मॉल स्केल इंडस्ट्री किती आहेत? काहीच नाही. सगळ्या मल्टीनॅशनल आहेत उरलेल्या. आम्ही अजूनही तगून आहोत की नाही? अदरवाईज ह्या शार्क्सने आम्हाला कधीच खाऊन टाकलं असतं ना. ते खाऊ शकलं नाही याचं कारण आमची क्वालिटी आहे. ती मेंटेन करणे हे आम्हाला सर्व्हायवलसाठीच गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं. बरोबर. 2 गोष्टी आम्ही सांभाळल्या. स्वस्त पडतंय म्हणून आम्ही कधी रॉ मटेरियल बदललं नाही किंवा पॅकिंग मटेरियल बदललं नाही. जे आजोबांनी ठरवलं इन्ग्रेडियंट तेच आजही आहेत, त्याच क्वालिटीचे, शक्यतो त्याच ब्रँडचे, शक्यतो म्हणजे 99%. बरोबर. क्वालिटी तर कधीच खाली जाऊ देत नाही. आम्ही कदाचित ब्रँड बदलू शकतो, कारण तो ब्रँड आत्ता अवेलेबल नाही म्हणून तेवढ्या पुरता बदलला जाऊ शकतो. बरोबर. दुसरी गोष्ट, मगाशी म्हटलं तर फॉर्म्युला कुठचाही बदल नाही. प्रत्येक टेस्ट जशी इनहाऊस होते तशी थर्ड पार्टी पण होते, विच इज डबल द कॉस्ट. आम्ही ती आनंदाने झेलतो. आणि कसं आहे, शेवटी मी माझाच मुलगा कसा वाईट वागेल असं म्हणून त्याचं कौतुक करू शकतो. शाळेतल्या शिक्षकाला ती गरज नसते. तोच न्याय प्रॉडक्टला आहे. आपण थोडं आपलंच प्रॉडक्ट आहे, जाऊ दे 19-20 असं माझा केमिस्ट म्हणूच शकतो. थर्ड पार्टी केमिस्ट ज्याचा प्रॉडक्टशी काही संबंधच नाही तो कशाला म्हणेल? तो चांगल्याला चांगला, वाईटाला वाईटच म्हणणार आहे ना. इम्पार्शल ज्याला डिसिजन म्हणतो तो मला मिळू शकतो. फिनिश गुड्सचा सुद्धा टेस्ट रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही आमच्याकडनं तो डिस्पॅच करत नाही. 1 महिना उभं राहिलं प्रॉडक्ट तरी चालेल, अनलेस वी आर सॅटिस्फाईड फ्रॉम एव्हरी अँगल वी डोंट डिस्पॅच. एक तर आमच्या प्रोडक्शनमध्ये रिसायकल हा शब्दच नाही आहे. वी नेव्हर रिसायकल अवर प्रॉडक्ट. ह्याचं सोपं कारण आहे आणि हे अगदी व्यावहारिक कारण सांगतो. हे आम्ही लय शाळेवर त्याचा अर्थ नाही. आमच्या काजळात कापूर आहे, रिसायकल करायला तुला ते परत तापवायला लागणार, कापूर उडणार. तो किती उडला हे तू कसं ठरवणार? बरोबर. आणि परत तेवढाच रिइंट्रोड्यूस कसा करणार? म्हणजे ते नाही झालं तर फॉर्म्युला बदलला. एक लक्षात घे, जाई का वेळा आपण सौंदर्य प्रसाधन म्हणून बनवत नाही, विकत नाही. आपण हे ड्रग लायसन्स खाली बनवतो आणि विकतो. औषध. हे औषध आहे, हे आयुर्वेदिक औषध आहे. त्यामुळे आमची जर कंपनी बघितलीस बंद असताना तर इथे काजळ बनतं हे तू सांगूच शकणार नाहीस. एकही काळा डाग नाही अख्ख्या कंपनीत.
माझा स्वतःचा रोजचा वापरायचा शर्ट पांढरा असतो. दुसऱ्या रंगाचा शर्ट घालून मी ऑफिसमध्ये जात नाही, फॅक्टरीत जात नाही. पांढरा शर्ट घालून जातो रोज. आणि माझा हा चॅलेंज आहे की माझ्या डबीला बाहेरून कुठेही काळा डाग दिसणार नाही. हो मी 6.5% रिजेक्शन रेट आहे माझा ॲव्हरेज. हे कोणाला पटेल सांगून आहे. कारण एक जरी डाग दिसला तरी ती डबीशी ठपकन बाहेर येते आणि ती कचऱ्यात जाळायला जाते. बरं आम्ही कचऱ्यात म्हणजे किलोवर विकणं भानगड नाही, आम्ही जाळून टाकतो. कारण त्याचा गैरवापर होता का मध्ये. आम्ही सगळं उरलेलं पॅकिंग मटेरियल जाळून टाकतो, विकत नाही. इन्क्लुडिंग बॉक्सेस, इन्क्लुडिंग डब्बीज, म्हणजे ते कंटेनर्स प्लास्टिकचे, हे जाळतो इन्सिनरेटरमध्ये घालून. वी डोंट सेल इट. भंगारातनं खूप पैसा मिळेल की नाही. खरंय. तेलाचे रिकामे डबे सोडून आम्ही काहीही भंगारात विकत नाही, कारण त्याचा आम्हाला उपयोग नाही तेलाच्या रिकाम्या डब्यांचा. त्यामुळे ती क्वालिटी मेंटेन आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे मी दुकानात विकायला पाठवतो तेच माझ्या मुलांनाही घालतो मी. बरोबर. आणि ते रॅन्डमली उचललेलं असतं. बरोबर. त्यामुळे आय हॅव टू बी कॉन्शियस ना. हे तर अगदी नॅचरल नीड. अरे माझ्या मुलीच्या डोळ्यात जाणार आहे ते, माझ्या बायकोच्या डोळ्यात जाणार आहे, माझ्या आईच्या डोळ्यात जाणार आहे, माझ्या डोळ्यात जाणार आहे. आपल्याकडे दुसरी भीत आहे, पुरुषांनी काजळ घालू नये. हो. सॉरी, रात्री झोपताना घाला, सकाळी धुवून टाका. ही आई 40शी आहे. काजळने काय नंबर बिंबर जात नाही, डोळे निरोगी राहतात. मला डोळे येत नाही, मी वेड्यासारखं वाचन करतो. त्याने माझा चष्म्याचा नंबर एवढा सोडा वॉटर लागायला पाहिजे होत्या, त्या न्यायाने. साध्याच काचा आहे अजून, नॉर्मल 2, 2.25 वगैरे. बरोबर. हा काजळाचा फायदा आहे मला. मी जगभर फिरत असतो, इन्क्लुडिंग हिमालय. मला प्रकाशाचा असताना त्रास होतोच, पण त्याने अपाय होत नाही. ह्याचं कारण आहे. आणि मिथ आहे की पुरुषांनी काजळ वापरू नये. भाकड कथा. ह्याला काही आपल्या आयुर्वेदात माहिती आहे का, अंजन विधी म्हणून सांगितलं. आणि तो काही स्त्रियांपुरता लिमिटेड नाहीये. दिनचर्या म्हणून आपल्या आयुर्वेदात एक प्रकरण आहे पूर्ण. सकाळी उठले असणार, रात्री झोपेनंतर, रात्र झोपल्यानंतर सुद्धा तू काय काय करायचं असतं. त्यात एक अंजन विधी सांगितलेला आहे. आणि तो काय फक्त स्त्रियांसाठी नाही सांगितलेला. काही वेडे होते का आपले पूर्वज. 5000 वर्ष जी वस्तू टिकली ना कमीत कमी, त्याच्यात काहीतरी रस असलाच पाहिजे. हे इतकं सोपं लॉजिक आहे. ह्याच्याकरता मला काय न्यूटन असायची गरज नाही हे मान्य करायला किंवा समजून घ्यायला. किती सोपं आहे. ती टिकलीच नसते ना वस्तू, तिच्यात तेवढा दम नसता. तर कित्येक वस्तू आता आपल्याला माहिती पण नाहीत की आपल्यात होत्या. बरोबर. कारण त्या चांगल्या नव्हत्या किंवा त्यांच्यात तेवढं कपॅसिटी नव्हती, म्हणून त्या गेल्या. आयुर्वेद टिकला, रामायण महाभारत टिकलं, वेद टिकले का, त्यांच्यात तेवढं सत्व आहे म्हणून टिकलं ना. तर काजळाचं तसंच आहे. तुम्ही चांगल्या मनाने चांगल्या पद्धतीने बनवा, त्याचा नक्की फायदा मिळतो. आणि हे मी नुसता काय उत्पादक म्हणून नाही, उपभोक्ता म्हणून पण सांगतो. आणि ते स्वतः वैयक्तिक वापरतो ना. मला आवडेल त्या फ्रिक्वेन्सीने नाही वापरता येत, याचं कारण समाजात काजळ घालून गेलेला पुरुष आज मान्य नाहीये. त्यामुळे मला दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे ना, बाहेर जायचं नाहीये ना, हे सगळं बघावं लागतं काजळ घालायच्या रात्री. अदरवाईज मला रोज घालायला आवडेल, कारण रोज घातलं तर ते फायदे काय ते मला माहितीच आहेत ना. अनफॉर्च्युनेटली आज मला शक्य नाही. पण मग असं वाटलं नाही का की त्याचं म्हणजे आता ते जर आहे प्रॉडक्ट, ते त्या डबीत येतं, आम्ही त्याचं गोल फिरवून घालतो, मग त्याची कधी पेन्सिल करावी. काय मस्त प्रश्न आहे. नाही, याचं कारण सांगतो. हा प्रश्न मला कमीत कमी 1 वर्षात 1000 वेळा विचारला जातो. बापरे. की अरे तू इतके बाकी सगळे ऑटोमेशन वगैरे केलं, ह्याची पेन्सिल का नाही. उत्तर ना भयंकर विचित्र आहे. काजळाची पेन्सिल बनवणं हे डबीत काजळ भरण्यापेक्षा सोपं आहे. इथपासून मी सुरुवात करतो, मला त्यातलं तेवढं कळतं. काजळाची डबी 30 रुपयाला विकतो, पेन्सिल काढली तर 150 रुपयाच्या खाली विकणार नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा पेन्सिल बनवणं जास्ती फायदेशीर आहे. बरोबर. तरीही मी पेन्सिल बनवणार नाही. साधं सोपं सरळ कारण म्हणजे ज्या क्षणी मी त्याची पेन्सिल करीन त्या क्षणी मी नेचर ऑफ प्रॉडक्ट बदलीन, त्या उत्पादनाचा गुण बदलीन. त्याच्यानंतर ते प्रॉडक्ट सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरलं जाईल,
कुठची पेन्सिल डोळ्यात घालतेस तू? कुठचंच फॉरेन ऑब्जेक्टिव्ह तू डोळ्यात घालत नाहीस. आपला डोळा ते ऍक्सेप्टच करत नाही, आणि मन सुद्धा. तुला एक साधा प्रयोग सांगतो. साधं प्यायचं पाणी शुद्ध एक थेंब डोळ्यात टाकून बघ काय होतं. नाही ना. आणि अजून वर डोळा अजून स्वतःचं पाणी काढतो ते बाहेर टाकल्याला, हो आणि लाल होतो. हो. ते शुद्ध पाणी सुद्धा डोळ्यासाठी फॉरेन ऑब्जेक्ट आहे. काजळाच्या बाबतीत काजळाच्या बाबतीत का होत नाही आता विचार कर. कारण काजळ तुझ्या बोटाने घालतेस तू, त्याच्यामुळे इट इज नॉट फॉरेन ऑब्जेक्ट. डोळा इझिली ऍक्सेप्ट करतो, आणि त्याच्यात खोबरेल तेल आहे जे मुळातच थंडावा देतं. कापूर आहे जो अँटीबायोटिकचं काम करतो, आणि हे सगळं झाल्यावर कार्बन त्याचं काम करतो. हा जो आहे त्याच्यामुळे ते याला पर्याय नाही. इतका सेन्सिटिव्ह सेन्सर कुठचाही फॉरेन सेन्सर मला आणून दे बघू, तू ऍप्लिकेटर आणून दे. इतका सेन्सिटिव्ह बोटाचं पेर किंवा टिप ऑफ द फिंगर याला आपण म्हणतो. माझ्या नवजात मुलाच्या डोळ्यात मी जेव्हा आई म्हणून ते अप्लाय करत असतं, कशावर विश्वास ठेवीन मी माझं बोट सोडून? हे लॉजिक आहे. हे काय म्हणजे पुण्य बिण्य देव धर्म काही येत नाही याच्यात. हे लॉजिक आहे. पेन्सिलीने माझा हात हलेल. संबंध तर डोळ्यात जवळ नाही येऊ शकणार. घालणं खूप लांबची गोष्ट आहे. आणि डोळ्यात तर घातलंच तर उपयोग होणार आहे ना. डोळ्यावर लावून काय उपयोग नाही होणार आहे. ते औषध आहे, ते त्या त्वचेत गेलं पाहिजे तर ते काम करणार. डोळ्याच्या आत राहिलं पाहिजे. पेन्सिल काय करतेस तू? डोळे बंद करून पेन्सिल फिरवतेस. डोळे उघडे ठेवून फिरवून दाखव. उघडे ठेवून फिरवशील कशी माहितीये ना, लॅशेस पोरतील. पापणीच्या आत जाऊन दाखव, शक्य नाही. आपला डोळाच घेत नाही, बंदच होतो. प्रत्यक्ष प्रक्रिया आहे ती. डोळ्याजवळची माशी आली, काय होतं तुझं? डोळे बंद होतात. माहिती नसतं तुला माशी येणार आहे. तुझ्या मेंदूला काढायच्या आधी डोळे बंद झालेले असतात, ते तुझ्या लक्षात यायच्या आधी. असं बोट नाही होत. करून बघ प्रयोग म्हणून. हे काय होतं माहितीये, अनफॉर्च्युनेटली ना, आता गायनोकॉलॉजिस्ट काय सांगतो, काजळ घालू नका. कारण हे इतकं सगळं सांगायला त्याकडे वेळ नसतो. ते अशा घालू नका. 30 सेकंदात तू आउट. पुढचे 500 रुपये हात येतात. खरंय. त्यांचा दोष नाहीये, कारण त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी जो खर्च केलाय तो कुठेतरी त्यांनाही भरून काढायचा आहे. तुला जर त्याने अर्धा तास दिला तर तो दिवसात फक्त 6 पेशंट तपासेल. परवडणार नाही. दिवसाला 60 झाले तर त्याचंही घर चालणार आहे. मी त्यांना दोष देत नाही. माझ्या स्वतःच्या मुलीच्या वेळेला हा किस्सा घडला होता. ते सवय प्रमाणे हा मालिश करू नका, तेल घालू नका, काजळ घालू म्हटलं थांबा. खाऊ काय? तुमच्या मुलीच्या म्हणे डोळ्यात काजळ घालण्याचा आणि तुमच्या जेवढा संबंध का म्हटलं ते बंद केलं तर मला उद्यापासून जेवायला पैसे नाही मिळणार. म्हणजे म्हटलं तेच बनवून आम्ही 3 पिढ्या जगतोय. अहो पण ते आमच्यात तसं म्हटलं की कुठेही तुमच्या शास्त्रात सांगितलेलं नाहीये. मला एकदा दाखवा लेखी काजळ घालू नये असं ॲलोपॅथीत लिहिलंय. दाखवा म्हटलं मला. बरं लिहिलंय, त्याच्या मागे काय लॉजिक दिलंय ते दाखवा. तर म्हणजे डोळ्याला ॲलर्जी येऊ शकते. अहो म्हटलं आपण, माझी मुलगी पालकाची भाजी खाते तर खाऊ नाही शकत. पालक खाल्लं जे अंगावर राय सुटतात का, आता ॲलर्जी आहे. मग मी पण नाही का पालक खायचा? तिला ॲलर्जी आहे, तिने नको खाऊ दे. मला जर कॅम्फरची ॲलर्जी असेल तर मी काजळ वापरायचं नाही. मला खोबरेलाची ॲलर्जी असेल मी काजळ वापरायचं नाही. मान्यच आहे. कार्बनची ॲलर्जी असणं शक्यच नाही, कारण माझं कशातच कार्बन नाही बनलंय. हे मान्यच आहे म्हटलं. पण तुम्ही असं म्हणा ना ॲलर्जिक पेशंटनी वापरू नका म्हणून. कोणी युनिव्हर्सल कसं काय फतवा काढू शकता तुम्ही? हे म्हटलं फतव्याच्या वर्तन आहे. बरं लॅन्सेट सारख्या कुठच्या जर्नलमध्ये कोणी आकडेवारी दिली आहे का की काजळ घातल्यामुळे इतक्या मुलांचे डोळे गेले किंवा हे दुष्परिणाम झाले? आजपर्यंत मला हे लेखी पुरावा, हे मी आणि माझ्या प्रत्येक मुलाखतीत आवर्जून एवढ्याचसाठी सांगतो की कोणीतरी जगात एक उठावा आणि त्याने मला तो पुरावा दाखवावा. कारण मी काय ब्रह्मदेव असा माझा दावा नाही. मला काही गोष्टी माहिती नसतील, मान्य आहे. दाखवा ना मला. मी माझ्या हाताने फॅक्टरीचं शटर खाली करायला तयार आहे. नाही आम्हाला असं शिकवलंय. हे सांगू नका. तुमचा कुठचाही शिक्षक ब्रह्मदेव नव्हता. आणि म्हटलं ॲलोपॅथीने दावे करावे तितकी ॲलोपॅथीची परिस्थिती चांगली नाही. अमेरिकेत दर 10 वर्षांनी ॲनासिन किंवा ती पॅरासिटामॉल ही प्राणघातक असते आणि 10 वर्षांनी लाईफ सेव्हर असते.
एकदा ठरवा ना काहीतरी. 6 वेळा पोझिशन बदलली म्हटलं एकाच ड्रगच्या बाबतीत. आणि असा एकच ड्रग नाहीये, असं तुमचं अनेक बाबतीत झालेलं आहे. कोरोनाच्या लसच्या वेळेला बघितलं आपण काय खेळ चालला होता, ते सगळ्यांनीच बघितलंय. लोक मला विचारतात, अहो अजून लोक डबीतलं काजळ वापरतात. म्हटलं बाकी सगळं खोटं मी बोलू शकेन, माझी बॅलन्स शीट माझ्याशी खोटं बोलेल का? नाही ना. आणि म्हटलं मी मॅन्युफॅक्चरर आहे, मी त्यातला अमाऊंटचा भाग बघतच नाही. मी मागे ते हे असतात ना एन्क्लोजर, त्याच्यात जातो. त्यातलं एक असं असतं जिथे प्रोडक्शन असं त्याचं हे दिलेलं असतं, क्वांटिफिकेशन. मागच्या वर्षी किती डब्या विकल्या क्ष, या वर्षी क्ष अधिक 1 विकल्या की मी सॅटिस्फाईड आहे. त्या क्षच राहिल्या, त्या क्ष वजा झाल्या तर मी चिंतेत पडेन की काहीतरी गडबड आहे बाबा. मी धंद्यात 96 साली आलो. आज आपण 2025च्या अखेरीला बोलतो, म्हणजे जवळजवळ 30 वर्ष झाली. बरोबर आहे, झालीच जवळजवळ. काय 30 वर्षात मी एकदाही क्ष किंवा क्ष वजा 1 आकडा बघितलेला नाही, कोविडची 2 वर्ष सोडून. कारण त्या 6-6 महिने मार्केटच बंद होती आणि माझं जीवनावश्यक प्रॉडक्ट नाहीये. तरीही जर हे मी अचीव करू शकत असलो तर 2 गोष्टी आहेत. एक तर माझ्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी दम आहे आणि आमच्या थिअरीत नक्की खरेपण आहे. ते थिअरी नाहीये, ते प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त कोणाचं वेगळं मत असेल तुम्हाला ऐकायची जाम इच्छा आहे, आणि का वेगळं आहे समजून घ्यायची पण इच्छा आहे. नुसतं मला हे पटलं नाही असं नाही, का पटलं नाही ते सांगितलं पाहिजे. कारण मला का पटलंय त्याचं माझ्याकडे लॉजिक आहे आता तयार, किंवा त्याची भूमिका तयार आहे. हे का करायचं नाही मला कोणतरी पटवून द्यायला पाहिजे. आता मला तसं नाही, सगळ्या समाजालाही पटवायची गरज आहे. आणि कोविड नंतर माझं ऑब्झर्वेशन सांगतो, लोक हळूहळू दे आर कमिंग बॅक टू नॅचरल प्रॉडक्ट्स. खरंय अगदी 100%. लोकांना ते हळूहळू पटलंय की हे सगळे जे काय ड्रग्ज म्हणून आपण गेले 50-60 वर्ष आहारी गेलोय, हे मेकॅलेच्या शिक्षण पद्धती सारखंच आहे. करंटली मला नोकरी मिळेल, पण लॉंग टर्म नॉलेज बद्दल काय, आम्ही त्याच्यातलं एक इन्फॉर्मेशन भरपूर आहे माझ्याकडे, नॉलेजचं काय. खरंय ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. आयुर्वेद हे नॉलेज आहे, ज्ञान आहे ते. आणि परंपरागत ज्याला जेव्हा आपण म्हणतो ना, तर ती गोष्ट पिढ्यानपिढ्या कोणीतरी केलेली असते. आपला प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, आपल्या बऱ्याचशा परंपरांचा आपण रिच्युअल करून टाकलाय, कारण आपल्याला त्याचं लॉजिक माहिती नाहीये. म्हणजे दिवाळीला ते कारिटं फोडण्यापासून ते लग्नात त्या नवऱ्याचा कान बहिणीच्या भावाने पिळण्यापर्यंत, ह्याच्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी शास्त्र आहे ना. सुतक ह्या साध्या संकल्पनेबद्दल शास्त्र आहे, कोणाला माहिती आहे. आता म्हणजे आम्ही 3ऱ्या दिवशी कामावर जायला सुरुवात करतो आणि परत 10व-12व ते घालायला मोकळे होतो. हे मला आजवर लॉजिक कळलेलं नाहीये. एक काहीतरी ठरवणार आहे, घरकाना घाटका नको. पण मग आता पुढे जाई काजळ ह्याची पुढची आता पायरी कशी आहे, म्हणजे ती आता लेगसी पुढे जाणार आहे? आता गंमत अशी आहे, दुर्दैवाने माझ्याकडे ती परंपरा चालू ठेवायला आता माणसं नाहीयेत. पण जाई काजळ हा ब्रँडच आता इतका समाजात घरातला झालेला आहे की तो ॲब्रप्टली बंद करणं किंवा नाईलाजाने तो बंद पडणं, हे दोन्ही पर्याय मला मान्य नाहीत. बरोबर. त्याच्यामुळे मी माझ्यासाठी एक चांगला पर्याय निवडला की माझी आता 50शीच्या मध्यावर आलेला माणूस आहे मी. अडकून ह्याच्यात राहून म्हणजे काय आसक्ती तर आहेच ना, आपण माणसं आहोत, कोण देवबिव नाही. बरोबर. जाई काजळशी असलेली आसक्ती तुटणं शक्यच नाहीये, पण त्याचं भविष्य बघणं तेवढंच मला गरजेचं वाटलं. त्याच्यामुळे मी याच महिन्यात हा निर्णय घेऊन कृती पण केली की आता त्याची मालकी मी दुसऱ्या कोणाला तरी हँडओव्हर केलेली आहे, जाई काजळ या ब्रँडची. आणि त्याच्यात त्या हँडओव्हरचं जे काय आमचं ॲग्रीमेंट आहे, ती कमिटमेंट आहे की पुढे कमीत कमी 30 वर्ष तो ब्रँड आहे या स्वरूपात चालू ठेवण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आणि म्हणूनच तो हँडओव्हर केला, नाहीतर केला नसता. सुदैवाने आत्ता मी धडधाकट असल्यामुळे आत्ता हा व्यवहार झाला नसता तरी मला काही फरक पडला नसता. जाई काजळ जसं आहे तसं चालूच राहिलं असतं पुढचे अजून काही वर्ष. बरोबर. त्यामुळे मी आत्ता आपण ज्याला सेलर्स मार्केट म्हणतो त्याच्यात आहे, आणि त्याच्यामुळे माझ्या टर्म्सवर मी हा ब्रँड हँडओव्हर करू शकलो. उद्या माझे हातपाय थकल्यानंतर आणि माझ्याकडे पुढे हे जायला काही वारस नसल्यामुळे स्वतःचा म्हणजे वारसदार, कारण माझ्या दोन्ही मुलींनी सांगितलं की या
व्यवसायात त्यांना रस नाही, त्यांची काही वेगळी क्षेत्र आहेत, वेगळ्या आवडी आहेत आणि त्यांनी ऑलरेडी त्या स्वीकारलेल्या आहेत. बरोबर. आणि धंदा ही वस्तू अशी आहे की ज्याच्यात कोणालाही जबरदस्तीने या गोष्टीत आणू नये. ज्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे त्यानेच ते काम करावं, तरच ते चांगलं होतं. बरोबर. कारण माझ्या स्वतःच्या बाबतीत मी बॉर्न बिझनेसमन वगैरे नाही. मला धंदा ऍज अ काय माझं सेकंड नेचर वगैरे नाही. मला तो शिकण्याकरता आणि त्याच्यात रस घेण्याकरता खूप धडपड करावी लागली. खरंय. त्या माझी परिस्थिती अशी होती की माझ्या पुढे दुसरा काही पर्याय नव्हता असं आपण म्हणू. अनेक बाजूनी, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक. बरोबर. त्याच्यामुळे मला ते मारून मुटकून मी उद्योगपती झालो. पण मारून मुटकून कोणी उद्योगात येऊ नये या मताचा मी आहे. त्याच्यात रस असायला हवा, धंदा म्हणून रस असायला हवा. माझा धंदा मी मगाशी म्हटलं असं एका मर्यादेपलीकडे न वाढण्याचं कदाचित तेही एक कारण असू शकेल. आणि त्याच्यामुळे असं आहे की दोन्ही मुलींवर जबरदस्ती करणं मला प्रशस्त वाटलं नाही. कारण माझ्यावर कोणी केली नव्हती, माझ्या वडिलांवर कोणी केली नव्हती. मला माझ्या पुढच्या पिढीवर करणं हे अन्याय झाला असता त्यांच्यावर. बरोबर. जो होऊ देणं मला बरं वाटलं नाही. आणि सुदैवाने माझ्या विचारसरणीची माणसं मला मिळाली आणि त्याच्यामुळे मला ते अतिशय स्मूथली करता आलं. अजूनही पुढची काही वर्ष अर्थात प्रोडक्शन आमच्याकडेच असेल. कारण कुठच्याही नवीन माणसाला त्या लेव्हलला येऊन प्रोडक्शन सुरू ठेवणं याला काही काळ जायला लागतो. कमीत कमी तेवढा काळ जाई काजळ हे आम्हीच तयार करू. त्याच्या क्वालिटीत कुठचाही फरक पडणार नाही, कारण आम्हीच निर्माते आहोत आणि आम्हीच ते तयार करणार आहोत. आणि ज्या काही पद्धतीने आतापर्यंत चाललंय तसंच ते पुढे कमीत कमी 30 वर्ष चालणार आहे. त्याच्यामुळे असा तो काय म्हणायचं दुहेरी म्हणतात तसं विन विन सिच्युएशन मधला डिसिजन आहे. त्याच्यात दोघंही आम्ही खुश आहोत, घेणाराही आणि देणाराही. मी ज्या धंद्यात आलो त्या आम्ही असं बिकरने ते लिक्विड गाजळ वाढायचो प्रत्येक डबीत. ते थंड होऊन द्यायचं, मग ते कॅपिंग करायचं आणि मग पॅकिंगला द्यायचं. आज ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माणूसच नाहीये, सगळंच मशीन करत. सगळं मशीन करते. माणसं आहेत पण ती फक्त ऑब्झर्वेशन करतायत हे सगळं नीट चाललंय ना बघायला. हा बदल करावाच लागला, कारण नुसत्या लेबर ओरिएंटेड मी महिन्यात किती युनिट प्रोड्यूस करू शकलो असतो. खरंय. मी धंद्यात आलो त्याच्या काही पट युनिट मी आज प्रोड्यूस करतो दरमहा. हे मशीनशिवाय शक्य नाही. अॅक्युरसी वाढवणं हे मशीन करू शकतं, ह्युमन नाही करू शकत. बरोबर बरोबर. सो हे बदल व्हावेच लागतात. मूळ काजळाचा फॉर्म्युला काय आहे तोच आहे जो 70 वर्षापूर्वी होता. बरोबर. त्याच्यात बदल होणार नाही. बरोबर. मग आता जाई काजळ आता हा एक आहेच आहे, पण त्याच्यानंतर पुढे राजेश गाडगीळ म्हणून तुझं प्लॅनिंग काय आहे? आता कशी आहे गंमत, हे बघ प्रॉडक्टची जी ॲफिनिटी आहे ती तर राहणारच आहे. येथे काही वर्ष डायरेक्ट फिजिकल इन्व्हॉल्वमेंट सुद्धा राहणार आहे. पण कधीतरी ते थांबणार आहे ना, कारण तो निर्णय ऑलरेडी घेऊन त्याप्रमाणे ऍक्शनला सुरुवात झालेली आहे. मला काय रिकामा बसणं शक्य नाही. माझा स्वभावच असा आहे की चळवळ्या माणूस आहे मी. घरात बसून नुसतं आपला आराम खुर्चीत बसून काहीतरी पुस्तक वाचतोय वगैरे मीच इमॅजिन करतो. म्हणजे पुस्तक वाचलंच पाहिजे पण दिवसभर तेवढंच नाही करता येणार मला. तर मग आता उलट ना कसं आहे, जी स्वप्न माझी म्हणून होती धंद्यात येण्यापूर्वी, मला करायच्या गोष्टी होत्या की ज्या गेल्या 30 वर्षात मला जमल्याच नाहीत करायला, कारण वेळ नव्हता. मी म्हटलं असं ही बॅलन्सिंग ऍक्ट होती. एकीकडे संगीत आयुष्यात आहे, एकीकडे डोंगर आयुष्यात आहेत आणि त्याहून महत्वाचं, कारण पोट ज्याच्यावर आहे तो धंदा आयुष्यात आहे आणि कुटुंब आहे. ह्या 4 गोष्टींमध्ये मला ते सगळं असे तारेवरची म्हणतात तशी अगदी नाही पण बऱ्यापैकी कसरत करायला 30 वर्ष जगायला लागलेलं. आता त्यातला एक महत्वाचा वेळ हा माझ्यासाठी रिकामा होतोय, म्हणजे उपलब्ध होतोय असं आपण म्हणू. बरोबर. मग त्याच्यात जे मला स्वतःला करायच्या गोष्टी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ माझं असं एक स्वप्न होतं की मी लहानपणी ना खूप छान प्रकारचं अन्न खाल्लेलं आहे, भेसळ विरहित, रसायन विरहित. आज मला ते मिळवणं खूप अवघड किंवा महाग आहे. खरंय. हो. माझं तर एक स्वप्न आहे की माझ्याकडे एक छोटी जमीन आहे स्वतःची. त्या जमिनीची मी म्हणजे एक ज्यांना फार निगा लागत नाही अशी झाडं मी तिकडे लावून ठेवली. त्याचं उत्पन्न घरात खायला, कमर्शियल नव्हे. पण काजू येतात, घरचे काजू खातो मी वर्षभर. आंबे येतात त्यामुळे घरचे आंबे खातो मी सीझनला, मला विकत घ्यायला लागत नाहीत. पण हे मर्यादित आहे. तर हे आता ती मर्यादा वाढवायचं प्लॅनिंग आहे की तिकडे मला ऑर्गॅनिक फार्मिंग या पद्धतीने काय काय करता येऊ शकेल. कारण मी शेतकरी नाही, मला त्यातलं स्वतःचं ज्ञान शून्य आहे.
त्याच्यामुळे ठेचा खा आणि पुढे जा हेच करायला लागणार आहे. कारण हे काय माहितीये का, हे ऐकीव वाचीव ह्या ज्ञानाचा एका मर्यादेपर्यंतच उपयोग होऊ शकतो. बरोबर. मी म्हटलं तसं कन्सल्टंट हा कन्सल्टंटच राहू शकतो, तो मालक नाही होऊ शकत. शेवटी ती जो काय निर्णय असेल जबाबदारी मला घ्यायची आहे. बरोबर. तो प्रत्येक वेळेला प्रॉफिटेबल डिसिजन होईल असं नाही, कारण मला तेवढं नॉलेज नाहीये. मला तिकडे हात धरून सांगतील असे माझे वडील नाहीयेत. बरोबर. त्याच्यामुळे पहिली 2-3 वर्ष ठेचा खाण्यात जाणार आहे मला मान्यच आहे. तेवढी आर्थिक तरतूद मी आधी करून ठेवलेली आहे ना, हे एकदा मी बघितलं की मी त्या रस्त्याला जाईन, बरोबर. प्रयोग करून बघेन, त्यातले काही यशस्वी होतील काही अयशस्वी होतील. पण मग हे माउंटेनिअरिंग जे आहे सगळा भाग त्याच्यात म्हणजे आता बऱ्याच मुलाखतींमधनं ते हो. कळलेलंही आहे. बरं. हिमालयन क्लब असू अर्थात. दे, त्याचं जर्नल, त्याचं संपादन करणं, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्या मागच्या सगळ्या घडामोडी सुद्धा आम्ही ऐकलेल्या आहेत. त्याच्या बरोबर. पुढचा त्याचा टप्पा काय, आणि अर्थात त्याच्यातले काही हा. किस्सेही आम्हाला ओके. ऐकायला आवडतील. मला आठवतंय आम्ही सरगोर आणि साऊथ फेस करायला 92 साली गेलो होतो. आणि तो हिमालयात असला तरी मेजॉरिटी रॉक आहे, अगदीच टॉपला फक्त बर्फ आहे. एक रूट चढत 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 अगदी शर्टपर्यंत पोहोचलो त्या कड्यावर, आणि मग लक्षात तो डिटॅच पार्ट आहे, आता तिथून मुख्य डोंगरावर जाताच येणार नाही. तो अख्खा वाइंड अप केला, खाली उतरला आणि दुसऱ्या वरने परत वर गेलो. हे करताना वेळ संपला म्हणून माथ्यावर न जाता रूट पूर्ण करून परत आलो. बरोबर आहे. हे पण जसं बघायला मिळालं आत्ता 2 वर्षापूर्वी मोंटो शिखर समूहाची सर्वेक्षण आणि चढायचा प्रयत्न करायला गेलो होतो. तोपर्यंत मोंटो शिखराचे फक्त 3 फोटो हयात होते त्या दिवसापर्यंत, जे ज्याच्यावरून आम्ही स्टडी केला होता किंवा मॅप. त्याच्यात तो बर्फाचा डोंगर आहे अशी आमची समजूत होती. आपण जिथून चढणार आहोत तो बर्फाचा डोंगर आहे. आम्ही जिथून चढणार असं वाटत होतं, तिथून डोंगरापर्यंत मध्ये अर्ध्या किलोमीटरची दरी होती, म्हणजे अर्धा किलोमीटर रुंदी असली. तो रस्ता तर सोडावाच लागला. तो सोडून दुसऱ्या रस्त्याला गेलो परत आत्ता अर्धत, की इकडून फिजिबल आहे असं इकडून वाटलं. तिकडून फिजिबल आहे. मध्ये फक्त 1200 मीटरचा दगडाचा कडा होता, ज्याची साधन सामुग्रीच नव्हती आमच्याकडे. आम्ही सगळी बर्फाची साधन सामुग्री घेऊन गेलो होतो. मग हे होतं. पण ह्याच्यात मोंटो जबाबदार आहे का नाही, आम्ही जबाबदार आहोत. बरोबर. आणि मग आमचा वेळ संपल्यावर आम्ही त्या बाजूत एक शिखर चढलो, तेही अस्पर्श होतं, आणि आम्ही परत आलो. वेळ असता तर आम्ही तिसरी बाजू बघितली असते आणि यशस्वी कदाचित झालो असतो, कारण त्या मार्गाने यावर्षी माझ्याकडनंच सगळी माहिती नकाशा करून कलकत्त्याची एक टीम चढून आली. हा त्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा भाग आहे, की तोपर्यंत तिथे कोणीही गेलेलं नव्हतं आणि 2 वर्षात ते शिखर त्यानंतर मी गेलं तर सर झालं. बरोबर. माझ्या माहितीचा उपयोग करून. हे प्रपोगेशन ऑफ इन्फॉर्मेशन जे आहे ना, हे मला सगळ्यात महत्वाचा भाग वाटतो. मी ह्याच्यात माझ्या आनंदासाठी तर करतोच आहे, पण माझ्या पुढच्या पिढीसाठी पण काहीतरी ठेवतोय. बरोबर. हा जो व्ह्यू आहे, म्हणजे काय बरं म्हणूया आपण त्याला, कुठल्याही गोष्टीतनं, प्रतिकूल परिस्थितीतनं सुद्धा तसं राहण्याचा, हे म्हणजे काय, हे कुठून आलं असावं असं जस्ट मी परिस्थिती प्रतिकूल अनुकूल हे वर्गीकरणच मला मान्य नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं समाजसेवा परोपकार हे शब्दच मला मान्य नाहीत. हे भयंकर पांघरलेलं गातड आहे असं मला वाटतं. माझं वैयक्तिक, कोणाचा अपमान नाही करायचा, करणारे करोत. ते करून त्यांना आनंद मिळतोय म्हणून ते करतायत, हे कधीही विसरून जाणार नाही. पहिला स्वानंद येतो. बरोबर. तू विमानात कायम अनाउन्समेंट ऐकलीस की नाही, हवेचा दाब कमी झाला की ते मास्क खाली येतील, पहिला स्वतःचा लावा मग शेजारची मदत करा, तो किती प्रिय माणूस असला तरी. बरोबर. हे युनिव्हर्सली का सांगतात ह्याचा कोणी कधीच विचार करत नाही. तर ऐकून पाठ झालं तर आपण तिकडे बघत पण नाही. खरंय. पण हे का सांगतात ह्याचा कधीतरी विचार करायला पाहिजे. तू सुखी असशील ना तर तू दुसऱ्याला सुखी करू शकतेस, सेम आनंदाच आहे. तू दुःखी असताना तू मला सुखी करू शकत नाही, नाटक करू शकतेस मला सुखी करण्याचं, सुखी नाही करू शकत. फॅक्ट ऑफ लाईफ आहे. आता हे किती बाबा राजेश बोलताना वाटतंय की नाही म्हणजे असं, पण ते तसं नाहीये ऍक्च्युली. इफ यू रिअली थिंक अबाउट इट, यू विल कम टू नो अबाउट इट. खरंय. ह्याच्यात असं काहीच नाहीये जे तुला माहिती नाहीये. आपण तिकडून बघत नाही त्याच्याकडे. बरोबर. आपलं कायम ना 1 हत्ती 7 आंधळे चालू असतं. मला कदाचित पोट दिसलं असेल असं मी म्हणतो, माझंही तेवढंच आहे. पण मग आता हिमालय सगळा नाही, हिमालय बघता बघता असं कधी वाटलं का की अरे हे असं जे आहे ते सह्याद्रीतही व्हावं, आपल्याकडे आहे तेवढं असं? प्रामाणिकपणे सांगू, आपल्याकडे ऑलरेडी जास्त झालंय.
हो. गरजेपेक्षा. कारण आपण कुठेही इकॉलॉजी, म्हणजे हिमालयातही तेच झालंय पण इथे जास्त झालंय. कुठेही इकॉलॉजी, निसर्ग याचा कशाचाही विचार न करता आपण डेव्हलपमेंट या नावाखाली इथे जे काही चाळे चालू केलेत. हं. किल्ल्यावर जायला रोपवे पाहिजे कशाला तुला? किल्ला आहे तो. मेहनत करायची तयारी नसेल तर जाऊ नकोस. हो पण 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला जातात. 80 वर्ष करत काय होता तो? आणि डोलीत बसून जावं त्याने, खालच्या 4 गावाला तरी रोजगार मिळेल. खरंय. त्याच्यासाठी रोपवे कशाला लावायला हवा? रोपवेला जाणारा माणूस किल्ल्याच्या बाबतीत काय समजू शकतो? आणि तू किल्ला चढून जा, त्याच्यातल्या श्रमात तू किल्ल्याबद्दल काय तुला जाणवतं ते बघ. हम्म. माझा प्रगतीला विरोध नाही, कुठे करायची हे ठरवलं पाहिजे. माथेरानला 4ही बाजूने लावा की, ते हिल स्टेशनच आहे. दस्तूर नाक्यापर्यंत गाडी जाऊच देता ना. हो. पुढे स्थानिकांना रोजगार हवा म्हणून गाडी जाऊ देत नाही. अदरवाईज माथेरानला गाडी न खरंय. येण्याचं काही कारण नाहीये दुसरं. खरंय. खरंय. 4 साईडला रोपवे लावा. मला आवडेल त्या बाजूने मी येईन, तिकडून माथेरानचा घोडा वापरीन. हम्म. वर गाडी अलाउच नका करू तुम्ही. असंच महाबळेश्वरला करा. किल्ल्यांवर कशाला रोपवे हवेत? ते काहीतरी कारणाने ते दुर्गम आहेत ना. हिल फोर्ट म्हणतो आपण त्याला, डोंगरी किल्ले. राहू देत की त्यांच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये. पैसे देत त्यांची डागडुजी करा. पुढच्या पिढीला तिकडे काय घडलंय ते सांगा. खरंय. ते सांगणार कोणी अधिकारी व्यक्ती तिथे उपस्थित नाही. ह्याला काय अर्थ आहे? ह्याला नाही मी डेव्हलपमेंट म्हणत, सॉरी. हम्म. मग ते कोणाला तरी मी शासन विरोधी बोलतोय वगैरे वाटायची शक्यता आहे, तसं नाहीये. कोणतरी याचा विचार करायला हवाय हम्म. की आपण नक्की काय मिळवतोय तिकडे रोपवे लावून. राजगडावर 1 लाख माणसं रायगडावर गेली म्हणजे काय तुमच्या बौद्धिक सामाजिक याच्यात फरक पडलाय मला कोणी समजावून सांगेल का? पूर्वी 5,000 गेली होती आतापर्यंत. तर काय बदल झालाय तुमच्यात की तिकडे जाऊन आलेले 1 लाख लोक आज शिवाजी महाराजांच्या रस्त्याने जायला लागलेत? असं काय झालंय का? नाही ना. मग हा अट्टास कशासाठी? हम्म. हा चुकीचा आहे. बरोबर. त्यामुळे हे कृपा करून सह्याद्रीत होऊच नाही या मताचा मी आहे. तुम्ही ते पायथ्याशी चांगली टॉयलेट्स बांधा. लोकांना तिकडे यावंसं वाटेल असं वातावरण तयार करा आणि पुढचं त्यांच्यावर सोडून द्या. हम्म. बरोबर. ते कुठेही उत्मात घालणार नाहीत हे बघायला माणसं नेमा, त्यांचे पगार द्या त्या पैशातून. बरोबर. हम्म. त्यांची राहण्याची व्यवस्था करा, जेवणा खाण्याची करा. खरंय. प्रॉपर स्वच्छ बाथरूम नाही येतात कुठच्याही किल्ल्याला. नाहीये. असं का? आजही 2025 साली बरोबर आल्या मुली झाडीत का जात आहेत? आज बायो टॉयलेट्स एव्हरेस्टच्या साऊथ कॅम्पला लावता येतात, साऊथ कोलला लावता येतात मला. मग किल्ल्यावर का नाही ठेवता येणार? खरंय. हे मला काही काही गोष्टी कळतच नाहीत. हम्म. ह्याच्यासाठी पैसा नाही म्हणावं. रोपवे बांधायला कुठून पैसा आला? पायवाटा सिमेंटच्या करतायत. हो. हो. हा पैसा कुठून येतो? हाही पैशातनच होतं ना, काय फुकट नाही ना होत. बरं 3 वर्षाने त्या वाटेची इतकी वाट लागते पैसे खाऊन ते सिमेंट लावलेलं असल्यामुळे. किती पहिली वाट बरी म्हणायची वेळ येते. खरंय. दुर्गम किल्ल्यानं लोखंडाचे रेलिंग आणि जिने लावतायत का? नको जाऊ दे ना ज्याला तिथे जाता येत नाही त्याला. तुम्ही रेलिंग लावल्यामुळे होतंय काय? ज्याची लायकी नाही तो जातो आणि काही प्रतिकूल म्हणालीस तशी परिस्थिती आली तर तो मरतो तिकडे. कारण त्याला माहितीच नसतं खाली कसं उतरायचं ते. खरं. जो तांत्रिक दृष्ट्या सक्षम आहे तो येईल की स्वतःच्या हातापायाने खाली. कारण त्याला वर जाताना तेच वापरायला लागलंय. हम्म. तुम्ही घास देता हो, पचवावून देताय का? त्याला नाही ना, पचवायचा त्याला आहे. त्याला बिचारायला अपचन होतंय नको त्या फॅसिलिटी मिळाल्यामुळे. खरंय. मग त्यामुळे ते इथे करावं नाही करू, अजिबात करू. हिमालयात सुद्धा झालं ते काय फार चांगलं नाही झालेलं. यंदा आपण सगळ्यांनी त्याचा फटका खाल्लाय. खरंय. हो. जंगल ते दिसलंय आणि आलेलं अगदी व्यवस्थित. सगळे असे गावं वाहून गेली, पूल वाहून गेले, विद्युत प्रकल्प वाहून गेले, घरं वाहून गेली, हॉटेल सगळं झालेलं आहे. एक लक्षात घ्या, निसर्ग फटका बिटका मारत नाही. तो फक्त तुम्ही कराल त्या ऍक्शनला रिॲक्शन देतो. तुम्ही त्याच्याशी खेळ करा, तो तुमच्याशी खेळ करणार आहे. त्याची ताकदच एवढी मोठी आहे की तो खेळ तुमच्यासाठी जीव घेणार आहे. त्याचं काही बिघडत नाहीये. तो खूप मोठा आहे. आत्तापर्यंत कोणीही, हे मी कधीही आत्तापर्यंत पब्लिकली बोललो नाही, हे आज पहिल्यांदा बोलतोय, क्लासिफिकेशन ऑफ इंडियन हिमालया केलेलं नाही. मला करायचंय. पूर्ण होईल की नाही माहित नाही.
पण मोठा प्रोजेक्ट. बरं. इट मे टेक इयर्स. काय असेल म्हणजे त्याच्यात? हिमालयातल्या 6,000 मीटरच्या वरच्या प्रत्येक शिखराची माहिती असेल त्याच्यात. फारच मोठं. आता माझा अंदाज असा आहे की अशी 4,500 शिखरं त्याच्या आसपास आपल्याकडे आहेत. त्यातली आपल्याला जेमतेम 700-800 माहिती आहेत. एवढा फरक आहे त्याच्यात? चढलेत 200-100च, माहिती आहेत 700. बापरे. असं करायचं इच्छा होतं काही. अरे स्वप्न बघायचं तर छान मोठी बघावीत ना. खरंय. आत्ता खायला मला बासुंदी मिळाले काय स्वप्न नसू शकतं. आय कॅन ऑलवेज अफोर्ड टू बाय बासुंदी. पण मला सोन्याच्या ताटात जेवण मिळेल असं स्वप्न ठेवा माणसाने. इट विल बी डिफिकल्ट टू गो देअर, बट इट इज नॉट इम्पॉसिबल. इट इज बरं. पॉसिबल. सोन्याचं ताट करणं अवघड आहे, अशक्य नाही. आपल्या सांपत्तिक परिस्थितीच्या माणसाला कष्ट करायला लागतील त्याची वराला, पण इम्पॉसिबल नाहीये. बायकोचे सगळे दागिने काढून घे, वितळ टाईप, बाकी कुठच्याही चैनी करू नको. आज नाही, 5 वर्षांनी सोन्याचं ताट येईल. तसं मी हा प्रोजेक्ट म्हणतो. आज नाही, 15 वर्षांनी कदाचित पूर्ण होईल. मी नसेल पण कोणतरी ते काम पुढे नेईल. इतकं झालं ना, चल आता इतकं करून टाकूया. पण ते होईल कधीतरी. बरोबर. त्याचं डॉक्युमेंटेशन होईल आणि ते पुढच्या काही पिढ्यांना उपयोगी पडेल. खरंय. आज लोक भारतीय हिमालयात परदेशातले येत नाहीत कारण त्यांना माहितीच नाहीत बरेचसे भाग. बरोबर. हे पण अज्ञानामुळे येत नाहीत. म्हणजे आम्ही तर सांगेन, अरे इकडे या, इथे एवढं करणार काय, तू बघ काय रांग लागते ती. हा तर त्यातला एक छोटासा भाग झाला. मुळात माहितीच नाही आपल्याला किती लाजरवाण आहे. आपलाच देश आपल्याला माहिती नाही असं कसं चालेल? हो. हे मला तरी कुठे काहीच नाही. मलाच नाही माहिती तर मी तुला कुठे दाखवणार आहे? मलाच शोधायचंय. बरोबर. मला माहिती असेल तेव्हा तुला दाखवता येईल ना. मला आधी माहिती करून घ्यायची इच्छा आहे. ते सगळं हो दे. That's my dream. घडू दे, घडू दे. खरंच घडू दे. थँक्यू. खरंच घडू दे. बरं, आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊ. माझा डोक्यात नेहमी खरं तर हा प्रश्न कधीतरी वेळ आल्यानंतर विचारायचं असं नेहमी अरे होतं बापरे. की त्याचं कारणही सांगते. आपण मध्यंतरी एका कुठल्या तरी कार्यक्रमाला भेटलो होतो. अरे. नाटकच होतं आणि आपण बॅकस्टेजला होतो. काही सरकारी अधिकारी वगैरे होते. बरोबर. आता नाही म्हटलं तरी तुझ्याकडे असणारी तुझी लेगसी, असलेला व्यवसाय, तुझी पोझिशन, या सगळ्यावरती तू तुझा स्वार्थ पुढे ठेवून त्या माणसांना काही गोष्टी विचारू शकत होतास. पण ते तू सगळं बाजूला सारलंस आणि त्यावेळेला कुठल्या तरी एका मुलाचा विषय काढलास आणि सांगितलं की तो मुलगा त्या सह्याद्रीसाठी काहीतरी काम करतोय, त्या कार्यक्रमासाठी झाला होतास, तर त्याच्यासाठी काहीतरी करा. आणि मला नेहमी हे कुठे ना कुठेतरी तुझ्या वागण्यात दिसत आलंय की माणूस म्हणून महत्व देणं हे फार बघते मी तुझ्याकडे. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या आहेत. म्हणजे आत्ता सुद्धा हे ऐकताना मला इतक्या गोष्टी मिळत आहेत, पण माणूस हा पहिले तुझ्या इथे फार महत्वाचा आहे, पहिल्या स्थानी आहे. मला ह्याचं सगळं जाणून घ्यायचंय की हे कसं का हे नाहीये माझ्याकडे, कारण आणि हे कदाचित माझ्यासारख्या पिढीकडे नसेलही. हा विचारही मी केलेला नव्हता आतापर्यंत. कारण सांगू शकतो असं वाटण्याचं. मी म्हणजे माझ्या आजोबांचं माझं खूप छान एकमेकांशी नातं होतं. म्हणजे मी थोरला नातू असल्यामुळे असेल कदाचित. ते आपल्या घरात असतं ना टिपिकल. बरोबर. थोरला नातू आणि आजा हे जरा वेगळीच रिलेशनशिप असते. मी त्यांचा भरपूर मारही खाल्लाय आणि भरपूर प्रेमही अनुभवलेलं आहे. हे मी धारेचा दगड म्हणून वापरला गेलेलो आहे त्यांच्याकडनं. काही याच्यात मला नाही तर मी आउटलाईन गेलो असतो. त्यांच्यामुळे ते ही इज वन ऑफ द रिझन्स की मी सरळ रस्त्याला का गेलो. आणि तेवढंच त्यांच्याकडनं खूप ऐकायला शिकायला पण मिळालं. ते काय सांगायचं, राजा धंद्यात येताना 2 नियम लक्षात ठेवायचे. आलाच जर उद्या धंद्यात, पहिला नियम असा होता की ज्या महिन्यात शेवटच्या कामाच्या दिवशी, लास्ट वर्किंग डे ज्याला आपण म्हणतो, तू तुझ्या सगळ्या असोसिएट्सचा जर पेमेंट्स करू शकला नाहीस, संध्याकाळी घरी जाताना दरवाजा खाली खेचायचा, 1 तारखेला उघडायचा नाही. आपली लायकी नाही तो धंदा करायची. नियम. आणि नियम क्रमांक 2, माणूस जपायचा. पैसा येईल आणि जाईल, तुझ्या नशिबातला पैसा कोण देणार नाही. माणूस तू सोडलास तर परत मिळेल याची खात्री नाही. कदाचित ते लहानपणापासून ते ऐकत आल्यामुळे असेल. आणि मला स्वतःला नेहमी असं वाटतं ना, मला तू जसं वागवावं जसं मला वाटतं तसं मी तुला वागवलं पाहिजे. बरोबर. हे इतकं सोपं आहे. मला वाटतं की नाही तुम्हाला असं व्हावं, मी तुला तसं वागवायला पाहिजे. हा थोडं सिनियर ज्युनियर टाईप होईल, पण दॅट इज ऑल राईट. मूळ तू मला माणूस म्हणून किंमत दिली पाहिजे. म्हणजे मी एक्सपेक्ट करतोय ती मला तुला द्यायला नको का. बरोबर. आणि कसं आहे, त्यावेळेला तो मुलगा माझ्यापेक्षा जास्ती गरजू आहे की नाही, माझं बाकी सगळं व्यवस्थित चाललंय की ही गोष्ट नाही झाली म्हणून माझ्या आयुष्यात काही उलथापालट होणार नाहीये.
पण त्या मुलाला जर ते मिळालं तर त्याचं आयुष्य किती बदलू शकतं. खरंय. आणि माझा कनेक्ट नव्हता, त्या क्षणी होतोय. मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते, वापरून टाकली. झालं तर त्याचं भलं होईल ना, मला काय आनंदच होईल. बरं झालं नाही म्हणूनही माझ्या आयुष्यात आणि त्याच्या आयुष्यात काही फरक नाही पडणार आहे. बरोबर. आत्ताही नाहीच आहे की, हे सांगू नये. नंतरही होणार नाही. पण म्हणून आहे त्याच्यापेक्षा ते डीप डाऊन तर होणार नाही ना, तिथे तरी राहील. पण झालं तर बरोबर. हे मी हा विचार करायचा. When I ask you a question, you have full right to say no. मी नकाराला घाबरून चालणार नाही. मी तुला विचारलंच पाहिजे माझ्या मनात काय आहे ते. नाहीतर मी खोटं वागतोय, बरोबर. जे मला नाही जमत. बरोबर. मी नेहमी म्हणणार, मी खूप बोलतो पण मी खोटं नाही बोलत. ते दिसतं. आणि काय कशासाठी, म्हणजे आत्ता तात्कालिक तू काहीतरी मला वावा म्हणशील, बाहेर गेल्यावर माझा ड्रायव्हर माझी लायकी काढेल, महिन्याचा पगार द्यावा वेळेवर, मग बाकी सगळं तत्वज्ञान सांगायचं जगाला. त्याचा काय फायदा आहे. खरं. उजळ माथ्याने मी माझ्या वाण्याच्या दुकानासमोरून जाऊ शकलो पाहिजे. नाही तर तो हो बिझनेसमन माझे 2 महिन्याचे पैसे कधी देत आहे हे विचारूच शकतो ना. बरोबर. तो 2 महिने भीड ठेवेल, कधीतरी त्याचाही संयम संपेल, माझे पैसे कुठे आहेत हे होऊच शकतं. कोविडच्या पिरियडमध्ये मला अभिमान आहे की माझ्या एकाही माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहकार्याचा पगार एकही दिवस एकही पैशाकरता मला थांबवायला लागला नाही. त्याच्याकरता मला काय करायचं ते मी केलं, ते माझं करतो. मी काय उपकार नाही केले कोणावर, ते माझं काम होतं. आणि कोविड संपल्यानंतर ती माणसं जर मी आज सांगितलं तर 1-1 महिना घरी जात नाहीत, कंपनीत राहतात आणि कामं करतात टार्गेट पूर्ण करायला प्रोडक्शनचं सीझनला. हे कुठून मिळतं. माझ्या एकाही माणसाने कोविड नंतर नोकरी बदलली नाही हे सांगायला मला अभिमानच वाटतो कायम. नाहीतर काय झालंय ते तू बघतेस, किती पटापट लोकांनी जॉब स्विच केले. खरंय. माझ्याकडच्या झाडूवाल्याने पण जॉब बदललेला नाहीये ना, माझ्या अकाउंट्स हेडने बदललाय आणि मधल्या कोणी. गर्व आहे सांगायला मला. दिस इज अवर अचिव्हमेंट. हेच कमवायचं असतं आयुष्यात. आमच्या आजोबा म्हणायचं तसं, काय नोटावर जाळायचंय तुला, लाकडावरच जाळायचंय. लायकी शेवटी तेवढीच आहे. वेन यू गो, एका क्षणात बॉडी होते तुझी मेल्यानंतर. हो. सख्खा भाऊ विचारतो बॉडी किती वाजता येणार आहे. हो. खरं. दादा किती वाजता येणार नाही. पण या गप्पा अशाच रंगत राहतील. मला असं वाटतं की हा एपिसोड खरंच तुम्हालाही खूप देणार असेल. मला तर बरंच काही मिळालंय. प्रत्येक वाक्य, त्याच्यातला प्रत्येक अनुभव हा खूप काही देणार आहे आपल्याला. बऱ्याच वेळा असं होतं की गोष्टी कळत असतात पण वळत नाहीत, जे माझ्याही बाबतीत होतं. पण ते कदाचित ह्याच्यामुळे थोडीशी त्याला कुठेतरी सुरुवात होईल, जे घडेल. कारण की तुला गंमत सांगू, हे करून सुद्धा किंवा हे माहिती असून सुद्धा मी उद्या माती खाणार नाही याची कुठली गॅरंटी नाही. ते होऊच शकतं आपल्या बाबतीत, त्यावेळेला डोंट वरी. ते आहेच आहे. पण तरी सुद्धा डिटॅचमेंट हा जो सगळ्यात मोठा भाग आहे तो मला याच्यामध्ये खूप मिळाला. आणि बघू माझ्या आयुष्यात जेव्हा मला शक्य होईल त्यावेळेला या सगळ्या शिकलेल्या गोष्टींमधनं मी पुढे जायचा प्रयत्न नक्की करेन. ऑल द बेस्ट. हो येस, थँक्यू. आणि खरंच थँक्यू सो मच, कारण की इतका छान वेळ आम्हाला मिळू शकला. आणि आता तो पुढे मिळेलच अर्थात. आम्ही ज्या वेळेला फार्मवरती येऊ, आम्ही ज्या वेळेला सगळं अनुभवू त्यावेळेला तिथे वेळच वेळ आहे आता. हो, त्यामुळे आता म्हणजे मी कसं माहितीये ना, आता उलट जास्ती बिझी होईन कारण माझ्याकडे वेळ असेल. बरोबर. जो बिझी असतो त्याच्याकडेच वेळ असतो. बरोबर. रिकाम टेकडा माणसाकडे वेळच नसतो कुठच्याच गोष्टी करता. बरोबर आहे. पण नाही, आम्हाला वेळ हवाच आहे. पण अगदी जरूर या. मी लगेच कामाला पण लावीन. 2 माणसं तेवढीच वाढतील जरा. चालेल. आम्ही कापायला. हो, आम्ही त्याच्यासाठी ट्रेंड कामगार आहोत, कारण की आम्ही करून आलोय मध्ये. हो, किरणकडे गेला होता ना रोहिणीला. फक्त इतकंच आहे की आम्हाला फक्त 2 वेळेचं छान सुग्रास जेवण लागतं. तो प्रॉब्लेम नाही, मला उत्तम बनवता येतं. चालेल, मग काही प्रश्न नाही आम्हाला. सो त्यामुळे मी जरूर येऊ. आणि तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की जरूर हा एपिसोड बघा, शेअर करा. तुम्ही सातत्याने बघत राहा. आणि बाकी पुढचे एपिसोड घेऊन आम्ही येतोच आहोत तुमच्याकरता. आपल्या या वेद भेट सीझन 2 चे जे स्पॉन्सरर आहेत, प्रायोजक आहेत, ती आहे DNS बँक. आणि त्यांनी एक छानसं गिफ्ट दिलेलं आहे हे. सो मी विनंती करते की हे गिफ्ट त्यांच्या वतीने स्वीकारावं. पॉडकास्टचा हा एक फायदा असतो. हो. येस, थँक्यू सो मच. आणि आल्याबद्दल. येस. आणि छान मोस्ट वेलकम. छान आहे. येस. हो,
मला फार लिहित नसतो मी, पण पेनं आवडतात मला, त्याच्यामुळे इट्स अ गुड गिफ्ट. वा, येस, Thank थँक्यू you सो very मच, much. थँक्यू.